हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू ऑनलाईन लेक्चर्स. आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं तर दिलेलं एखादं सेंटेन्स असेल तर त्याला आपण स्टेटमेंट कधी म्हणणार आहोत तर ते कसं असलं पाहिजे, आधी डिक्लेरेटिव्ह असावं. स्टेटमेंट डिक्लेरेटिव्ह असणं म्हणजेच काय असेल तर त्याची एकतर ट्रू किंवा फॉल्स ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता आली पाहिजे, तर त्याला आपण स्टेटमेंट असं म्हणू शकतो. कोणते स्टेटमेंट नसणार आहेत तर जे ओपन सेंटेन्स असेल, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स किंवा क्वेश्चन्स असतील तर त्याला आपण सेंटेन्स म्हणणार नाही आहे. ओपन सेंटेन्समध्ये आपल्याला सपोज x greater than 5 दिलेला आहे, नक्की कोणता नंबर आहे, एक्सची व्हॅल्यू दिले का नाही, त्यामुळे आपण सांगू शकत नाही हे ट्रू आहे की फॉल्स आहे. नेक्स्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स की ज्याच्यामध्ये ऑर्डर दिलेली असेल, रिक्वेस्ट केलेली असेल, फॉर एक्झाम्पल ओपन दी विंडो, गिव्ह मी ग्लास ऑफ वॉटर, याला आपण स्टेटमेंट असं म्हणू शकत नाही. नेक्स्ट आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, व्हॉट ब्युटिफुल डे, हे आपण स्टेटमेंट आहे असं म्हणणार नाही आहे. क्वेश्चन असेल तर ते सुद्धा स्टेटमेंट होणार नाही आहे. तर स्टेटमेंट कोणतं असेल ज्याची ट्रू फॉल्स व्हॅल्यू आपण ठरवू शकतो ते असेल स्टेटमेंट. आणि जे स्टेटमेंट असतात ते आपण कसे डिनोट करतो तर स्मॉल पी क्यू आर. 2 स्टेटमेंट असतील तर स्मॉल पी अँड क्यू यूज करणार, 3 स्टेटमेंट्स असतील तर पी क्यू आर असे यूज करणार आहे आपण. आणखीन काय बघितलं आपण तर कंजक्शन, म्हणजेच हे आपण आणखीन पुढे बघणार आहोत. तर लॉजिकल कनेक्टिव्ज हा पॉईंट आपण बघितला काल. लॉजिकल कनेक्टिव्ज याचा अर्थ काय असेल, जेव्हा 2 स्टेटमेंट आपण कंबाईन करतो बाय यूजिंग अँड, ऑर, इफ देन किंवा इफ अँड ओनली इफ, हे यूज करून जर आपण स्टेटमेंट कंबाईन केले तर त्याला आपण काय म्हणतो तर लॉजिकल कनेक्टिव्ज असं म्हणतो. कोणते कोणते आहेत, अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ. अँडला साईन काय आहे तर हे साईन आहे. ऑर, इफ देन असेल तर इम्प्लाइज, इफ अँड ओनली इफ असेल तर डबल इम्प्लाइजचं साईन आहे. तर याच्यामध्ये आता आपण अँडला आपण काय म्हणणार आहे तर कंजंक्शन म्हणतो. ऑर असेल तर डिस्जंक्शन, इफ देन असेल तर त्याला आपण कंडिशनल किंवा इम्प्लाइज म्हणतो. इफ अँड ओनली इफ असेल तर बाय कंडिशनल किंवा इफ अँड ओनली इफ असं म्हटलं तरी चालेल. तर त्याचे आपण ट्रूथ टेबल बघू, कोणत्या टाईपमध्ये असणार आहेत त्याचे ट्रूथ टेबल. फर्स्ट आपण बघणार आहे तर कंजंक्शनसाठी. कंजंक्शन म्हणजेच साईन कोणतं असेल तर अँडचं साईन असणार आहे. इथे आपण काय म्हणणार आहे तर पी अँड क्यू अशा टाईपमध्ये, म्हणजे पीची व्हॅल्यू ट्रू असेल, क्यूची व्हॅल्यू ट्रू असेल, तेव्हा पी अँड क्यू या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय असणार आहे ते आपण चेक करणार आहे. आता इथे पी अँड क्यू दिलेले आहेत बरोबर. मग पी हे एक स्टेटमेंट आहे, क्यू हे एक स्टेटमेंट आहे, आणि ते लॉजिकल कनेक्टिव्ह जे आपण म्हणतो अँडने ते काय केलेलं आहे तर कंबाईन केलेलं असेल. याच्या व्हॅल्यूज बघू आपण कशा असणार आहेत. सपोज आपल्याकडे आता असेल पी आणि क्यू दिलेले आहेत बरोबर. याच्यावरून आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ट्रू ट्रू अँड फॉल्स फॉल्स. सेकंड कॉलम असेल ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे, हे आपण असं का लिहिलं तर पहिल्यांदा सपोज ट्रू ट्रू असेल तर व्हॅल्यू काय मिळणार आहे, ट्रू फॉल्स असेल. पहिल्यांदा फॉल्स ट्रू असेल, फॉल्स फॉल्स असेल तर व्हॅल्यू आपल्याला काय मिळते ते आपण चेक करणार आहे. अँडमध्ये बघा, नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पी ट्रू असतो आणि क्यूची व्हॅल्यूसुद्धा ट्रू असते. काय सांगते मी, पी इज ऑल्सो ट्रू अँड क्यू इज ऑल्सो ट्रू, म्हणजेच टी अँड टी असेल तेव्हाच फक्त याची व्हॅल्यू काय असणार आहे तर ट्रू असणार आहे. अदरवाईज पी जर फॉल्स असेल, क्यू फॉल्स असेल तर पूर्ण स्टेटमेंट काय असेल, फॉल्स असेल. याचा अर्थ टी अँड एफ याची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, फॉल्स मिळणार आहे. नेक्स्ट पी स्टेटमेंट फॉल्स असेल, क्यू ट्रू असेल तर ही व्हॅल्यू काय असेल, फॉल्स. फॉल्स फॉल्स दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर काय असणार आहे आपला आन्सर, फॉल्सच असणार आहे. हा झाला आपला कंजंक्शनसाठी टेबल. याच्यामध्ये लक्षात ठेवा जेव्हा दोन्ही स्टेटमेंटमध्ये अँड असेल आणि जेव्हा दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तेव्हाच फक्त याची व्हॅल्यू काय असेल, ट्रू. अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आहे तर फॉल्स असणार आहे व्हॅल्यू. नेक्स्ट बघा डिस्जंक्शन, म्हणजे याला आपण ऑर म्हणतो, याला आपण काय म्हणतो तर अँड, याला काय म्हणतो ऑर असेल. डिस्जंक्शनमध्ये टेबल काय मिळेल बघा, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स
ट्रू फॉल्स अशा टाईपमध्ये असेल. आता इथे जेव्हा पी ऑर क्यू असेल, म्हणजे पी हे एक स्टेटमेंट आहे, त्यानंतर क्यू हे स्टेटमेंट आहे आणि हे दोन लॉजिकल कनेक्टिव्स कोणता आहे तर ऑरने जॉईन केलेला आहे. त्याच्यामध्ये बघू आपण, जेव्हा दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतात, पीची व्हॅल्यूसुद्धा ट्रू आहे, क्यूची व्हॅल्यूसुद्धा ट्रू आहे, म्हणजे जेव्हा टी ऑर टी असेल तेव्हा आपल्याला व्हॅल्यू काय असणार आहे ट्रू, कारण दोन्ही पण स्टेटमेंट जर ट्रू असतील तर फायनल व्हॅल्यूसुद्धा पूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला काय मिळते तर ट्रू मिळते. नेक्स्ट बघा, टी अँड एफ फर्स्ट ट्रू असेल, सेकंड काय असेल फॉल्स असेल. जेव्हा पी ट्रू असेल ऑर क्यू काय असेल फॉल्स असेल तेव्हा आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल ट्रू मिळणार आहे. का तर दोन्हीपैकी एक तरी स्टेटमेंट काय आहे ट्रू आहे. नेक्स्ट फॉल्स अँड ट्रू असेल म्हणजे फॉल्स, फर्स्ट पीची व्हॅल्यू असेल फॉल्स, क्यूची व्हॅल्यू असेल ट्रू, दोन्हीपैकी एक तरी स्टेटमेंट ट्रू आहे बरोबर, म्हणजे व्हॅल्यू काय असेल ट्रू. पण जेव्हा दोन्हीही स्टेटमेंट काय असणार आहेत फॉल्स असणार आहेत तेव्हा होल पूर्ण स्टेटमेंट काय होणार आहे तर फॉल्स होणार आहे. नेक्स्ट आहे कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन म्हणतो आपण, म्हणजे इम्प्लाइज असेल, इथे असं असेल पी इम्प्लाइज क्यू, किंवा आपण हे कसं रीड करतो इफ पी देन क्यू अशा टाईपमध्ये स्टेटमेंट असणार आहे तिथे. याचा टेबल असेल ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय तर इथे काय असेल टी इम्प्लाइज टी असणार आहे फर्स्ट बरोबर. जेव्हा दोन्हीही व्हॅल्यूज ट्रू असतात, इम्प्लिकेशनमध्ये दोन्हीही व्हॅल्यू ट्रू असतात त्यावेळी व्हॅल्यू काय असेल ट्रू असेल. त्यानंतर टी इम्प्लाइज एफ, पी हा काय असेल ट्रू असेल आणि क्यू काय असेल फॉल्स असेल तर याची व्हॅल्यू काय असणार आहे फॉल्स असणार आहे. नेक्स्ट काय आहे बघा, फॉल्स आहे आणि त्यानंतर ट्रू आहे, म्हणजेच एफ इम्प्लाइज टी, पीची व्हॅल्यू असेल एफ, क्यूची व्हॅल्यू असेल टी, तर या पूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू काय असणार आहे टी असणार आहे. जेव्हा फॉल्स फॉल्स दोन्हीही काय आहेत सेम असतात तेव्हा व्हॅल्यू काय असणार आहे टी. म्हणजे कंडिशनलमध्ये किंवा इम्प्लिकेशनमध्ये आपण काय बघितलं तर व्हॅल्यू फॉल्स फक्त कधी असेल जेव्हा पहिला काय असेल टी आणि सेकंड काय असेल एफ, म्हणजेच टी इम्प्लाइज एफ असेल तरच त्याची व्हॅल्यू फॉल्स असणार आहे. अदरवाईज इम्प्लिकेशनमध्ये टी टी असेल तर व्हॅल्यू ट्रू असेल, एफ एफ असेल तरी पण व्हॅल्यू ट्रू असणार आहे आणि एफ टी असेल तरी पण व्हॅल्यू काय असेल टी असेल. फक्त फॉल्स व्हॅल्यू कधी मिळेल तर फर्स्ट स्टेटमेंट ट्रू अँड सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स असेल तरच. नेक्स्ट आहे बाय कंडिशनल, बाय कंडिशनल म्हणजेच डबल इम्प्लिकेशन असेल, पी इफ अँड ओनली इफ क्यू अशा टाईपमध्ये असणार आहे. इथे सुद्धा तसंच टेबल आपण घेणार आहे, पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज कंपेअर करणार आहे. पी इफ अँड ओनली इफ क्यू याच्यामध्ये व्हॅल्यू कशा मिळतील बघा आपल्याला, जेव्हा टी इफ अँड ओनली इफ टी असेल आणि एफ इफ अँड ओनली इफ एफ, जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज सेम असतात म्हणजेच फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू सेकंड स्टेटमेंट इज ट्रू तेव्हा व्हॅल्यू काय असणार आहे ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट इज फॉल्स, सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स, देन व्हॅल्यू इज ट्रू. इम्प्लिकेशनमध्ये जेव्हा पी आणि क्यूची एकच व्हॅल्यू असते, सेम व्हॅल्यू असते तेव्हा व्हॅल्यू काय मिळते ट्रू. अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आहे तर याच्यामध्ये व्हॅल्यू फॉल्स असेल बरोबर. काय काय पाहिलं आपण तर कंजंक्शन बघितलं, कंजंक्शन म्हणजेच आपण अँड यूज करतो. कंजंक्शनमध्ये व्हॅल्यू ट्रू कधी असते, दोन्ही पण स्टेटमेंट ट्रू असतील तर त्याची पूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू काय असते ट्रू असते. नेक्स्ट ऑरमध्ये बघा, फॉल्स व्हॅल्यू कधी मिळणार आहे जेव्हा एफ आणि एफ, एफ ऑर एफ असेल तरच व्हॅल्यू काय असणार आहे फॉल्स. अदरवाईज टी ऑर एफ असेल, एफ ऑर टी असेल तर व्हॅल्यू काय असते ट्रू असते. नेक्स्ट इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल यामध्ये बघा व्हॅल्यू फॉल्स कधी असेल, टी इम्प्लाइज एफ असेल तरच व्हॅल्यू काय असणार आहे फॉल्स असणार आहे. डबल इम्प्लिकेशनमध्ये जेव्हा दोन्ही स्टेटमेंटच्या व्हॅल्यू सेम असतात तेव्हा व्हॅल्यू काय असते पूर्ण स्टेटमेंटची ट्रू असते, अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आहे फॉल्स. म्हणजे टी इफ अँड ओनली इफ एफ असेल किंवा एफ इफ अँड ओनली इफ टी असेल तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल फॉल्स व्हॅल्यू मिळणार आहे. आणखीन एक आहे टेबल आपल्याकडे, निगेशनचा टेबल आहे. निगेशनसाठी आपल्याला काय मिळेल तर
पी हे स्टेटमेंट दिलेलं असेल तर त्याचं निगेशन पी म्हणजे काय असेल बघा. स्टेटमेंट पीची व्हॅल्यू जर ट्रू असेल आणि फॉल्स असेल तर व्हॅल्यू ट्रू असेल तर निगेशन पी काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. व्हॅल्यू फॉल्स असेल तर निगेशन पी काय होणार आहे, तर ट्रू होणार आहे. क्यू व्हॅल्यू असेल किंवा कोणतंही तुमचं स्टेटमेंट असो ते जर आपल्याला टी असेल, व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू निघत असेल तर निगेशन त्याची फॉल्स येणार आहे. फॉल्स असेल तर काय असेल, ट्रू असेल. आणखी एक कंजक्शन म्हणजे आपण अँड यूज करतो बरोबर. पण आणखीन आपण याच्यासाठी काय यूज करू शकतो तर बट, येट, स्टील, दो, मोर एव्हर. ठीक आहे, या टाईपचे जेव्हा वर्ड येतील बट, येट, स्टील, दो आणि मोर एव्हर हे सिमिलर कशासाठी आहेत तर अँडसाठी आहेत. याच्यासाठी आपण काय यूज करणार आहे तर कंजंक्शन यूज करणार आहे. 5 टेबल बघितलेले आहेत आपण, याच्यावरतीच पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे. नीट हे जर तुम्हाला समजलं तर चॅप्टर व्यवस्थित येईल तुम्हाला. कंजंक्शन, डिस्जंक्शन, कंडिशनल अँड बाय कंडिशनल आणि लास्टला काय आहे तर निगेशन बघितलेलं आहे. याच्यावरती एक्झाम्पल असणार आहेत. आपल्याला 2 स्टेटमेंट दिलेले असतात आणि आपल्याला सांगतात की सिम्बॉलिकल फॉर्म त्याचा लिहा, म्हणजे या टाईपमध्ये आपण लिहिणार आहे. सिम्बॉलिकल फॉर्म दिला असेल आणि त्याच्यावरून स्टेटमेंट लिहायला असतं. तर आपण आता एक्झाम्पल स्टार्ट करू. एक्झरसाइज 1.1 आहे, त्यातलं सुद्धा एक्झाम्पल घेतो आपण. क्वेश्चन काय आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट इन लॉजिक स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. खाली दिलेल्यापैकी कोणते जे सेंटेन्स स्टेटमेंट्स आहेत ते ओळखा आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा. टी आहे की फॉल्स आहे असं आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट काय बघा, 5 + 4 = 13. ठीक आहे, क्लिअरली आपल्याला इथे दिलेलं आहे. याची ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू आपण काढू शकतो. 5 + 4 = 13 हे करेक्ट आहे का, नाही आहे. याची व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स. दिलेल्या सेंटेन्सची व्हॅल्यू आपण काढू शकलो, त्यामुळं हे काय असणार आहे तर स्टेटमेंट असेल. आपण हे कसं लिहिणार आहे तर इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. हेन्स आपण काय म्हणणार, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय असणार आहे तर एफ असेल. फॉल्स असेल तर एफ यूज करतो आणि ट्रू असेल तर टी यूज करतो. नेक्स्ट बघा, x - 3 = 14. इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहिती आहे का, दिलेली आहे का, नाही आहे. आपण सांगू शकतो का की x - 3 = 14 हे आन्सर येतं, नाही सांगू शकत. याचा अर्थ आपण टी किंवा एफ ही व्हॅल्यू काढू शकत नाही, म्हणजे हे स्टेटमेंट असेल का तर नसणार आहे. म्हणजे आन्सर काय असेल, इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट आहे क्लोज दी डोअर. क्लोज दी डोअर सांगितलेलं आहे. हे कोणत्या टाईपमध्ये येतं तर ऑर्डर किंवा कमांड आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट येणार नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. हा एक क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन असेल तर आपण त्याला स्टेटमेंट म्हणू शकत नाही, त्यामुळे इट इज नॉट अ स्टेटमेंट असेल. हे आन्सर असेल त्याचं. फर्स्टमध्ये आपण क्लिअरली ट्रू फॉल्स काढू शकलो, त्यामुळे त्याला आपण स्टेटमेंट असं म्हणलं आहे. सेकंड काय आहे, ओपन स्टेटमेंट आहे, ओपन सेंटेन्स आहे, त्यामुळे स्टेटमेंट होणार नाही. नेक्स्ट काय आहे, ऑर्डर आहे आणि नेक्स्ट काय आहे, क्वेश्चन दिलेलं आहे, त्यामुळे ते स्टेटमेंट होऊ शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. आता कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला लास्ट लेक्चरला आपण डेफिनेशन बघितलेली आहे. सिम्पल स्टेटमेंट अँड कंपाऊंड स्टेटमेंट. सिम्पल स्टेटमेंट कशाला म्हणणार, अ स्टेटमेंट विच कॅन नॉट बी जे आपण स्प्लिट करू शकत नाही 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पार्टमध्ये, त्याला आपण काय म्हणतो तर सिम्पल स्टेटमेंट म्हणतो. आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय असेल, जे 2 स्टेटमेंट असतात सिम्पल स्टेटमेंट आपण कंबाईन करून लिहितो आणि ते 2 कंबाईन करून लिहिल्यानंतर आपल्याला जे स्टेटमेंट मिळतं त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड स्टेटमेंट. आता हे कंपाऊंड स्टेटमेंटच आहे बघा. नागपूर इज इन महाराष्ट्र हे पूर्ण एक स्टेटमेंट आहे सिम्पल. आणि सेकंड काय आहे, चेन्नई इज इन तामिळनाडू. हे 2 स्टेटमेंट आहेत, ते कंबाईन कशाने केले तर अँडने. हे वेगवेगळे 2 कंबाईन केलेत म्हणून त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतो. तर हे आपल्याला सिम्बॉलिकली लिहायचं आहे. सिम्बॉलिकली म्हणजे आपण टेबल आता बघितलेलं आहे कशा पद्धतीने असतो. ठीक आहे, तर नागपूर इज इन महाराष्ट्र हे एक काय आहे तर
फर्स्ट स्टेटमेंट आहे आपल्याकडे. मग आपण लिहून घेऊ. ते आपण पी सपोज करू. PQR असं आपण सपोज करतो. नागपूर इज इन महाराष्ट्र हे आपलं असेल पी. नागपूर इज इन महाराष्ट्र. लेट. त्यानंतर क्यू स्टेटमेंट काय आहे, अँड नंतर चेन्नई इज इन तामिळनाडू. ठीक आहे, 2 स्टेटमेंट मिळाले आपल्याला. फर्स्ट मिळालं पी स्टेटमेंट, नागपूर इज इन महाराष्ट्र, आणि सेकंड इज क्यू, चेन्नई इज इन तामिळनाडू. याचा आपल्याला सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचा आहे. बरोबर, ट्रूथ व्हॅल्यू काढायची नाही आहे, फक्त सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचा आहे. आता इट्स सिम्बॉलिकल फॉर्म इज काय असेल बघा. फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, दिलेलं स्टेटमेंट पी मांडलेलं आहे आपण. त्यानंतर अँड आहे, हे साईन असेल अँडचं. चेन्नई इज इन तामिळनाडूसाठी काय आहे, क्यू. म्हणजे पी अँड क्यू हा या स्टेटमेंटचा काय असणार आहे तर सिम्बॉलिक फॉर्म असेल. सेकंड काय आहे बघा, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. अँड नंतर आहे ना, बरोबर का, किंवा इफ अँड ओनली इफ असं सुद्धा आहे, आपण म्हणू शकतो. बरोबर, इफ अँड ओनली इफ जर आपण इथे घेतलं तर इथे फर्स्ट स्टेटमेंट काय मिळेल आपल्याला, पी आहे, द अँगल इज राईट अँगल. द अँगल इज राईट अँगल. सेकंड क्यू स्टेटमेंट काय असेल याचं, इफ अँड ओनली इफ नंतर इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. बरोबर, इथे अँड तर आहेच, पण आणखीन बघा काय दिलेलं आहे तर इफ अँड ओनली इफ दिलेलं आहे. इफ अँड ओनली इफ असेल तर आपल्याकडे हे साईन आहे, इफ अँड ओनली इफ. म्हणजे इथे आपल्याला कसं मिळेल, फर्स्ट स्टेटमेंट आहे पी, त्यानंतर इफ अँड ओनली इफ हे साईन येणार, त्यानंतर सेकंड स्टेटमेंट काय आहे, क्यू. म्हणजे हा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मिळाला सेकंडसाठी. नेक्स्ट थर्ड आहे, अ स्कूल इज ओपन ऑर देअर इज अ हॉलिडे. लेट. फर्स्ट स्टेटमेंट काय असेल इथे, ऑरच्या आधीपर्यंत, म्हणजे अ स्कूल इज ओपन. ऑर नंतर काय आहे, देअर इज अ हॉलिडे. देअर इज अ हॉलिडे. मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, कनेक्टिव्ह काय आहे, ऑर दिलेला आहे. बरोबर, हा कनेक्टिव्ह असतो ऑर म्हणजे आपल्याकडे. मग आपण डायरेक्ट लिहू शकतो, इट्स सिम्बॉलिक फॉर्म इज काय असणार आहे सिम्बॉलिक फॉर्म, पी ऑर क्यू. पी ऑर क्यू हे आपल्याला मिळालेलं आहे. 2 क्वेश्चन बघितले आपण. काय आहेत क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट इन लॉजिक, स्टेट इज ट्रूथ व्हॅल्यू. स्टेटमेंट आहेत की नाही ते व्हेरीफाय करायचं होतं आणि त्याच्यावरून त्याची टी किंवा एफ ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. सेकंड क्वेश्चन आपण काय बघितला, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत ते आपण सिम्बॉलिकली फाइंड आउट केले की त्याची व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 3, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी फॉलोइंग. ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे, बघू आपण काय आहे. कंपाऊंड स्टेटमेंट दिले आहेत, 2 वेगवेगळे स्टेटमेंट आहेत. फर्स्ट काय आहे तर 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज रॅशनल नंबर. ठीक आहे, पहिल्यांदा आपण काय करणार, हे 2 स्टेटमेंट लिहून घेणार. फर्स्ट काय आहे, लेट. पी हे स्टेटमेंट काय असेल, कनेक्टिव्ह अँड आहे. बरोबर, म्हणजे हे फर्स्ट आणि हे सेकंड असेल. फर्स्ट असेल 3 इज अ प्राईम नंबर. त्यानंतर क्यू काय असणार आहे आपल्याकडे, 4 इज अ रॅशनल नंबर. हे 2 स्टेटमेंट मिळालेत आपल्याला दिलेल्या एका स्टेटमेंटवरून. आणखीन काय करायचं, याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बरोबर, मग पहिल्यांदा बघा आपल्याला पी आणि क्यूची सेपरेट व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. 3 इज अ प्राईम नंबर, हे ट्रू आहे का तर बरोबर आहे. 3 हा प्राईम नंबर असतो, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंटची व्हॅल्यू काय असेल, टी असेल. सेकंड बघा 4 इज रॅशनल नंबर, इट इज ऑल्सो ट्रू. आपण इथे काय म्हणू शकतो मग, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इज
टी अँड टी रिस्पेक्टिवली. बरोबर, म्हणजे पी आणि क्यूची दोन्हींची पण व्हॅल्यू काय आहे, टी टी आहे. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू आहे, म्हणजे असं असेल पी अँड क्यू. बरोबर, आता आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे पीची व्हॅल्यूसुद्धा इथे ट्रू आहे, क्यूची व्हॅल्यूसुद्धा ट्रू आहे. म्हणजे थोडक्यात काय फाइंड आउट करावं लागेल, जेव्हा टी अँड टी असतो तेव्हा व्हॅल्यू काय असते. मी सांगितलं अँड म्हणजे कंजक्शनमध्ये जेव्हा दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतात आणि अँड असेल तरच व्हॅल्यू काय असते, ट्रू असते. आपण एकदा बघू चेक करून टेबलमध्ये. पीची व्हॅल्यू ट्रू, क्यूची व्हॅल्यू ट्रू, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतात. म्हणजे टी अँड टी असेल तेव्हा व्हॅल्यू पूर्ण स्टेटमेंटची काय असणार आहे, तर ट्रू व्हॅल्यू असणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, तर ट्रू व्हॅल्यू मिळेल. आपण कसं लिहिणार, the truth value of the given statement is t. the truth value of given statement is t असणार आहे. सेकंड बघू आपण काय आहे, all flowers are red or all cows are black. लेट फर्स्ट काय असेल, मध्ये कनेक्टिव्ह ऑर दिलेला आहे. फर्स्ट स्टेटमेंट काय असणार आहे, all flowers are red. क्यू काय असेल, ऑल काउज आर ब्लॅक. दोन्ही पण बरोबर असतं ना, ऑल फ्लॉवर्स आर रेड असं म्हणू शकतो आपण आहेत म्हणून, आणि ऑल काउज आर ब्लॅक. ठीक आहे, असं म्हणू शकतो का सांगा. सगळेच फ्लॉवर रेड असतात का, तर नसतात. बरोबर, सगळेच काऊ ब्लॅक असतात का, नसतात. म्हणजे दोन्हींची पण व्हॅल्यू काय ते फॉल्स येते. पीची व्हॅल्यू पण फॉल्स, क्यूची व्हॅल्यूसुद्धा फॉल्स असेल. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की the truth value of P and Q is F and F respectively. Symbolic form काय असेल, symbolic form of given statement is P or Q आहे. म्हणजे काय असेल, पी ऑर क्यू. हा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मिळेल. त्यानंतर आता पी ऑर क्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर, हे पूर्ण स्टेटमेंट झालं ना पी ऑर क्यूमध्ये. मग याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आपण चेक करू टेबलमध्ये, दोन्ही पण व्हॅल्यू फॉल्स आहेत. बरोबर, पीसुद्धा फॉल्स आहे, क्यूसुद्धा फॉल्स आहे. एफ ऑर एफ असणार आहे. जेव्हा दोन्ही स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स असतात आणि मध्ये ऑर असेल तेव्हा पूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू काय असते, फॉल्स असते. म्हणजे इथे आपल्याला काय मिळेल, the truth value of given statement is F. म्हणजेच काय असेल, फॉल्स. नेक्स्ट बघा, लास्ट एक्झाम्पल काय आहे, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. लेट इथे अँड दिलेला आहे की इफ दिलेला आहे. बघा, इफ देन आहे ना, म्हणजे इम्प्लाइज असेल इथे. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र म्हणजे हे फर्स्ट असेल, मुंबई इज इन महाराष्ट्र. सेकंड काय असणार आहे, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. क्यू स्टेटमेंट असेल, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. इफ देन दिलेला आहे. पहिल्यांदा आपण चेक करू की दोन्ही पण स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू आहे का. मुंबई इज इन महाराष्ट्र आहे का, येस इट इज ट्रू, म्हणजे याची व्हॅल्यू ट्रू मिळेल. सेकंड, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया, दिस इज ऑल्सो राईट, म्हणजे दोन्हीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, टी टी, दोन्हीची पण व्हॅल्यू मिळाली. आता त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, इफ देन असेल तर आपण इम्प्लाइज यूज करतो. मग काय असेल, पी इम्प्लाइज क्यू आहे. बरोबर, इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू सांगितलेलं आहे. मग व्हॅल्यू दोन्हीची पण टी टी आहे, म्हणजे इथे आपल्याला मिळेल टी इम्प्लाइज टी असेल. बरोबर, टी इम्प्लाइज टी. याच्यामध्ये व्हॅल्यू चेक करू टेबलमध्ये, टी इम्प्लाइज टी असेल तर व्हॅल्यू काय आहे, म्हणजे दोन्ही पण व्हॅल्यू पी आणि क्यू दोन्ही पण ट्रू असतात. तेव्हा जेव्हा पीसुद्धा ट्रू आहे, क्यूसुद्धा ट्रू आहे, तेव्हा व्हॅल्यू काय आहे, तर आपल्याकडे ट्रू आहे.
कंडिशनलमध्ये बघतोय पी अँड क्यू दोन्ही पण ट्रू आहे, तेव्हा पी इम्प्लाइज क्यू काय असणार आहे, ट्रूच असणार आहे. म्हणजे इथे व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल स्टेटमेंटची, तर व्हॅल्यू मिळेल ट्रू. आपण काय लिहिणार, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज ट्रू. क्वेश्चन आपल्याला काय सांगितला होता, तर राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ दी फॉलोइंग. दिलेल्या स्टेटमेंट आपण पहिल्यांदा काय करणार, पी आणि क्यूमध्ये घेतलेलं आहे जे काही असेल ते. पी आणि क्यूची सेपरेट आपण व्हॅल्यू काढली, टी किंवा फॉल्स काय असेल ती. त्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म घेतला आणि सिम्बॉलिक फॉर्म घेतल्यानंतर आपण टेबलवरून याची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे प्रत्येक इक्वेशनसाठी. आज आपण 5 टेबल्स बघितलेले आहेत, कंजंक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशन आणि निगेशनसाठी. आणि त्यानंतर त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. एक्झरसाइज 1.1 मधले सुद्धा एक्झाम्पल घेतलेले आहेत याच्यामध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, थँक्यू.